मंडळी मनोरंजनाच्या साम्राज्याचा विस्तार करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी एका वृद्धाश्रमात आला आहे एक जादूगार. चला बघूया हा जादूगार काय काय जादूचे खेळ दाखवतोय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. म्हाताऱ्याची बकरी कुठून कॉमेडी कोंबडी म्हाताऱ्याची अंडी कोंबडीची अंडी अंडी टाकून शेकुटीत बॉईल बॉईल खाऊ अपरा अपरा बुर्जी बुर्जी बनवू लिंबू लिंबू अरे तुम्ही काय बारकी बोर आहे का रे? असं इकडे शांत बसा, कालवा करू नका उगाच. थांबा जरा, थोडं थांबा, कालवा करायचं नाही अजिबात. बापरे वने अय लाडू आजी काय हुडकताय? बामची बाटली नाही सापडत आहे ती बघते. अहो असं हुडकाल तर अख्ख्या अंगाला बाम चोळायला लागेल. तुम्ही कशाला असलं उद्योग करताय? आपलं वय काय आहे? नका ना असलं काय. उठा, हळू हळू हळू. हो 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 बसा बसा तिथं जागी. अव उठल्या द्या उठल्या द्या बसा जागी होतं. बसा बसा. काय तुम्ही खाय का नाही लगा? कालवा करू नका आता. शांततेत जरा शांत राहायचं. नामे काय म्हणला? नामे कुणाचं नाम आहे? तुम्ही अहो माने मी काय मांडव करा आजोबा. तुम्ही काय नाही, शांत राहा जरा. काय? कशाला बोलवलं आम्हाला? हा? लावणीचा प्रोग्राम आहे काय? काय म्हाताराचा वाटायला का वय आहे का तुमचं आता लावण्या बघायचं? बसा. वेगळा कार्यक्रम आहे, कळेल काय आहे ती कळेल. असं जरा 2 मिनिटं थांबा थोडस शांत. आवरा काय काय कार्यक्रम आहे आता कळेल की तुम्हाला काय आहे ती. बट बाई तुमच्या गळ्यातला पट्टा जाम भारी दिसतो, मला आवडला. कदम तुमचं काहीतरी कदम तुम्हाला माझी प्रत्येक गोष्ट आवडते. कदम हाय तुमची गोष्ट सुंदर, सगळं तुम्ही सुंदर, मला आवडत. कदम तुम्ही कदम तुम्ही माझ्या हातचा मार खालवर येऊ नका पुढे. ओ कदम, अरे तुम्ही ऑलरेडी म्हातारा आहे, कशाला एवढी ऍक्टिंग करताय? गरजच नाही आहे तुम्हाला. तुम्ही म्हाताराच आहे. या तिकडे बसा का. अरे बापरे तुम्ही एक करा, बसा शांत. कालवा करू नका. लगा कार्यक्रम काय आहे? तुमचा डोळा कोणावा आहे? जपणार आहे का तुम्हाला आता? आपण प्रोग्राम काय आहे? हाय कळेल प्रोग्राम भारीच आहे, कळेल तुम्हाला एकदम. म्हणजे आपल्या वृद्धाश्रमात हा, खतरनाक प्रोग्राम आहे. कोण येणार आहे माहितीये का? कोण येणार आहे? बघाच तुम्ही आता. Abracadabra! Whoa! आजी आजोबांनो, आजीनो, आजोबांनो. नमस्कार नमस्कार नमस्कार. यमराज पळा पळा पळा, पळा. यमराज आहे, पळा. नाही पळा कदम पळा. अरे पाळा म्हणताय, पाळा की मग. एका जागेवर एवढं कराल का? बस तुम्ही लोक डोक्याला ताप देताय. बरं कुठला यमराज? अरे तुमच्या नातवंडाची लग्न बघायची ती तुम्हाला. अजून कुठं यमराज घेऊन जाणार आहे तुम्हाला? शांत राहा, उगा कालवा करू नका तुम्ही. कारण कोण आलंय बघा की आपल्याकडे? कोण आलंय बघा? कोण आहे? सिद्धार्थ जाधव. आजोबा मी सिद्धार्थ जाधव का असेल? मला वाटलं नाही अहो, आल्या आल्या मी एका मिनिटात या स्टेजला 4 राऊंड मारल्या का? नाही की नाही. आल्या आल्या सगळ्यांना हॅलो 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 असं केलं का? माझी पॅन्ट ही एवढी वर आहे का? मी असाच आहे. माझ्या डोक्यावर टोपी आहे, हातात छडी आहे आणि या छडीने मी काहीही करू शकतो. मग मी कोण आहे? मास्तर. आमच्या शाळेतले मास्तर पण असेच यायचे छडी घेऊन आणि मला कोंबडा बनवायचे. ओके ओके. तुमची मास्टर छडी घेऊन यायचे? हा. तुमची मास्टर कपातून हा. फूल काढायची? तुमचे मास्टर कपातून फूल काढायचे का? हा
कपातून फूल काढायचे. कपाळात फुल आणायचे, कस्टर आणि चॉक मारायचे ना, ते कपाळात फुल आणायचे. भांडू थांबा भांडू. मी ओळखलं. मी ओळखला, तुम्ही ओळखला. गार जादू. आजी, तुमची आजी खरं गार जादू आहे. ह्युमर, विनोद, कॉमेडी, पण बरोबर तुम्ही सगळ्यात जवळ होतात, कारण मी गार जादू नाही आजी, मी जादूगार आहे. आणि यासाठी मी तुम्हाला देणार आहे फूल. नुसतं फुल. काय करताय? भटाजीला हार घालतो तू भटाजीला हार घाल. अहो नाही आजोबा, आजोबा, आजोबा. मी घालणार आजीला. हो हो, अहो मी जादू करतोय आजोबा, मी जादू करतोय. जादूगार, जादूगार ओरा. जादूगार काहीतरी करा तुम्ही कोरा. ओरा नाही, कोरा नाही, ओरा. ओंकारचा ओ, राऊतचा रा, ओरा. ऐका ना, तुम्ही तेसनी लॉजिक सांगायच्या फंद्यात पडू नका. कितीचा वेळ राहिलाय त्यांच्याकडे. तुमची जादू होईस तो एखादं कस काय. जादू तुम्ही नका एवढं करू. अहो ही म्हातारी लय बिनी आहे ती म्हातारी. आपण जादू करा. जादू जादू जादू. तर लवकर करा. जादू सगळ्यांना आवडते. जादू सगळ्यांना आवडते. आवडते. मला खूप आवडते जादू. माझ्या नवऱ्याने आमच्या लग्नाच्या 5 वर्षाचा वाढदिवस होता ना, तेव्हा जादू करून सवत आणली. मग मी वरवंट्याची जादू केली. दोघं पण गायब. अजून कोणाला सापडले नाही. कोणाची आहे? म्हातारी जेलमधनं आलेली आहे. पुरावा गावला नाही म्हणून सुटली आहे. नादाला लागू नका लय. हो हो हो, जादूगार आजी, पण ही वरवंट्याची जादू परत करू नका. नाही विसरले. हा हा हा, नशीब नशीब आता माझं विसरले. नशीब. पण मी गायब होणारीच जादू करणार आहे आजी, पण मी लोकांना गायब करणार नाहीये. मी तुमचं दुःख गायब करणार आहे काही वेळेसाठी. बोला, मी कुठली जादू करू? काजूगर. काजूगार नाही आजोबा, जादूगार. जादूगार. मला इथे बोंडूक आहे का? नाही. काजू आहे का? नाही. जादूगार. मी काय बोलतो, माझ्या गुडघ्याच्या वाट्या गायब करून टाका ना, खूप त्रास देतात, आवाज करतात ते. त्यापेक्षा माझे पांढरे केस काळे करून टाका. त्यापेक्षा भटाजीच्या गालावर एक तीळ द्या, मला जाम आवडतात. त्यापेक्षा माझ्या कमरेला कव काढा ना. मला आवड. कोण आहे? कोण आहे मी आजी? फिटनेस ट्रेनर आहे मी. कोण डर्मटॉलॉजिस्ट आहे? कोण 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 आहे मी? मी जादूगार आहे. जादूगार ओ आ, जादूगार ओरा. अरे मी जादूगार आहे. जादूगार, जादूगार ओरा. मला जादू खूप आवडते. करा ना तुम्ही जादू मोरा. ओरा नाही, ओरा नाही आजोबा. ओरा, ओंकारचा ओ, राऊतचा रा, ओरा. ऐका ना, तुम्ही नका ना लॉजिक सांगू. नकाच सांगू तुम्ही. डायरेक्ट जादू करा ना त्याच्यापेक्षा. जादू जादू Direct जादू करा. डायरेक्ट 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 जादू करतो. मला सांगा, इथे पत्ते कोणाकोणाला येतात? मला येतात, मला खूप आवडतात. माझी अख्खी इस्टेट पत्त्यात घालवली. मला आवडतं. हे 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 सगळे म्हातारे म्हातारी कुठून गोळा करून आणले? ही लय रंगेल म्हातारा आहे. लय पत्त्याचा नाद आहे. आता पैसे नसते तर नाही, मुंडा आवाज गडी बीपीच्या गोळ्या लावतो. डेंजर आहे ना, लागू ना का. आधी मी असं कॅट बघितलं ना की असं असं फटाफट मारायचो. आता नुसतं धरतो आपोआप हे तगडे पिसले जातात. आता तुम्हाला पत्ते पिसायचे नाहीयेत गॅमला राजोबा. आता एक पत्ता तुम्हाला मनात धरायचा आहे. मनात धरायचं. ओके 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 ओके. या पत्ता उचला. कुठलाही पत्ता उचला. नाही हे बोट मारू नका. उचला. घ्या घ्या. हा, धरला, मनात धरला. धरला धरला. सलवार तिरी. गॅमलर आजोबा, सलवार तिरी असा कुठलाच पत्ता नाही. इलवर तिरी असेल आणि मुळात तुम्ही पत्ता मनात धरायचा आहे. मला सांगू नका, मग मी जादू काय करून दाखवणार. हा, नमस्कार
नमस्कार नमस्कार हो अरे बापरे नमस्कार. तर मंडळी, कैलासवासी आप्पासाहेब पटकन गचकले सांस्कृतिक मंचाच्या वतीने मी आयोजक श्यामसुंदर राजपूत तुमचं असं मनापासून स्वागत करतो गड्या. तर मंडळी, आज आपल्या मंचावर दे आलिंगन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचे मुख्य कलाकार आलेले आहेत, म्हणजे श्री ओंकारजी राऊत आणि शिवालीजी परब. तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर चित्रपटाच्या प्रमोशन बरोबरच इथे एक छोटीशी अशी मुलाखत रंगणार आहे आणि ती मुलाखत घेणार आहेत आपले नवले काका. आता नवले काका म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? नवले काका. बरोबर, नवले काका ते डोळ्यासमोर येतातच. पण त्याच्याबरोबर येतं एक जुनं जाणतं बहुमुखी प्रतिभेचं धनी असलेलं व्यक्तिमत्व, एक असा ओजस्वी मुलाखतकार. आता जास्त वेळ न घेता मी जे आपले नवले काका आहेत त्यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. प्लीज प्लीज प्लीज. अरे या, 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 आपण कोण? मी श्यामराज. हो हो हो, हे शामराज. आयोजक आयोजक आयोजक. बापरे. काय करताय काका आमच्या कुठे पाया पडतो? नवले काका. अरे बापरे बापरे. काय आहे? एवढी मंडळी आहे. बसा 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 बसा, 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 इकडे, बसा. इकडे. बघितलं ना? अरे बापरे बाबा. हे बाबा काय मोठी मोठी मंडळी आली. नाही बापरे, नाही बापरे. नाही, तुम्ही मोठे आहात. अरे नाही नाही बाबा. बसा बसा बसा. वा वा, छान 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 छान. बघितलं ओंकारजी? वा, वा. हे नुकतेच 75 वर्ष पूर्ण झाले बरं का त्यांना. हो का? नाही, वाटत नाही. हो, मग तरुणांना लाजवेल अशी एनर्जी आहे त्यांच्या. हे ना, हे बघ, हे बघ. नवले काका. हो नवले काका. अरे हो, बसा, हे बसा, झालेलं बसा. नाहीये. हा. रोज जॉगिंग करतात ते सकाळी. नवले काका, हो हो. ऐका ना, हा. मला यांची मुलाखत घ्यायची आहे. घेतो घेतो मी घेतो मुलाखत घेतो. तुम्ही काय थांबता? निघा निघा हा, तर आता- या, निघा निघा निघा. सगळी सूत्र त्यांच्या हातात बरं का? घेतलेली आहे. चला चल निघा निघा. चल चल हो. चल. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बापरे, एवढी मोठी. अरे हे. काका नका. अरे बापरे बापरे. अरे आमच्या पाया काका तुम्ही नका. हो नाही 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 मी बाबा एवढी मोठी मंडळी माझ्याकडे आलेली आहे बाबा. फार नाही, मोठी पण- मंडळी आली आहेत. तो मंडळी यांचा पिक्चर येतोय दे कलिंगड. दे आलिंगन. दे आलिंगन. ते आलिंगन पिक्चर येतो. पहिला प्रश्न तुम्हाला हा मला विचारायचा आहे की तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे माझी म्हणाला तुम्ही एकांकिकांपासून झाली. एकांकिका म्हणजे काय झालं, मी याला होतो लहानपणी. मी लहान होतो ना, निर्विवादपणे लहान होतो मी लहानपणी. अगदी निर्विवादपणे. मी इकडे म्हणजे गावाला गेलो होतो. तिकडे आमचे परांजपे होते. परांजपे नावाचं त्यांचं हे मोठं गणपतीचं बाबा एक कारखाना होता. गणपतीचा कारखाना. आम्ही जाऊन बाबा गणपतीचा कारखाना असं तिकडे आजूबाजूला फिरायचो. त्यांनी मला तिथून हुडकलं, बाबा हा मुलगा चुणचुणत आहे. ते म्हणाले, बाबा तू नाटकात का नाही काम करत? नाटक तोपर्यंत मी बघितलंच नव्हतं नाटक. ते म्हणाले मी बालनाट्य लिहिलेलं आहे, चेटकिणीचं चुंबन. बालनाट्याचं नाव चेटकिणीचे चुंबन असतं. हो, जगातलं पहिलं बालनाट्य ज्याला ए सर्टिफिकेट आहे. बालनाट्याला हे सर्टिफिकेट? ऍक्च्युअली UA होतं. अच्छा. कारण ते चेटकी मी दुसऱ्या मजल्यावर असायचो ना. मित्र खाली त्याच्या खांद्यावर बसून दुसऱ्या मजल्यावर तो होता. काळं कापड आणि मी असा करायचो. लहान मुलं घाबरायची ना. त्यामुळे मग सगळे आजूबाजूचे बाबा मोठ्या माणसांना बोलवा, लहान मुलं रडताय म्हणून ते UA असं सर्टिफिकेट होतं. ओके. तर ते हे वर गेलेलो होतो. खाली परांजपे. आमचा परांजपे होतो. परांजपे 80% मार्क मिळायचे त्याला. 80%. हा, प्रचंड हुशार होता तो. आता एक 15 वर्षापूर्वी रिटायर्ड झाला तो. आता रियुनियनला भेटला होता तो. फार फार हुशार होता. त्याची मुलगी मात्र अमेरिकेत असते. तर दुसरी मुलगी रिक्षावाल्याबरोबर पळून गेली. त्याला मी सांगितलं काही हरकत नाहीये. हे आयुष्य हे असंच असतं. हा. आणि तो खाली परांजपे, मी वर. परांजपे आणि असं असं करून आम्ही दोघे चालत होतो. परांजपेचा तोल गेला आणि त्याला शिंक आली. वरची चटकीन खाली. नाकावर आपडलो ना मी. पूर्ण नाक आत गेलो. आणि चटकिणीचे मंत्र पण होते तिकडे. हा बाबा, मोठमोठे मंत्र होते. मी आहे चटकीन, मी आहे पिवळी चटकीन. अजून आठवत येत. मी आहे पिवळी चटकीन. माझी उंच उंच मान रे, मी खाते तुझा कान रे. मोठे मोठे वा 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 वा. लक्षात वा वा वा. मंत्र मंत्र पाळत आहे. बरोबर आहे. आपण काय बोलूय?
मी शिवाली ओंकार अरे हा राऊत. यशी भाई, ओ, हो. सिनेमाचा आमचा पिक्चर आहे फार मोठी मंडळी आलेली आहेत. मंडळी यांचा नवीन चित्रपट येतोय दे लिंगमळा. दे आलिंगन दे आलिंग हे लिंगमळा ए लिंगमळा माहित नाही महाबळेश्वरच्या बाजूला गाव आहे ते लिंगमळा. बरोबर आम्ही जायचो तिकडे शाळेत असताना. अहो आमच्या फिल्मचं प्रमोशन आहे नाही का ओंकार राऊत शिवाली अरे हा अरे हो हो इंटरव्ह्यू घेणार आहात. बरोबर बरोबर मंडळी यांचा चित्रपट येतोय दे लिगामेंट दे. दे आलिंगन असं त्याचं नाव आहे काका आलिंगन, हे लिगामेंट असं का 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 कोण लिगामेंट मागेल मला सांगा नाही 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 मागणार नाही. काय 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 सांगाल या चित्रपटाबद्दल. चांगला आहे चित्रपट काढणं खूप चांगली गोष्ट हो, आहे. खरंय. काय सांगाल चित्रपटाबद्दल. हा तर काका म्हणजे मी सांगेन की माझं जे पात्र आहे वा नाही चांगलं असूच शकतं ना पात्र चांगलं असूच शकतं म्हणून हा 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 माझं जे पात्र आहे ते अनिल सुखातमे नावाचं माझं पात्र आहे ज्याचं नाव आहे परत एकदा सांगा परत एकदा सांगा. अनिल सुखातमे म्हणून माझ्या- माझा मित्र होता अनिल सुखात्मे. अच्छा, अच्छा. हो तिसरीत असताना माझ्या वर्गात होता तो. पण त्याच्या आयुष्यावर नाहीये ही नाही त्याच्या आयुष्यात नाही जनरल सांगितलं. हा, अनिल सुखात्मे आणि मी कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे वा, वा, वा. मध्ये कामाला आहे अँड मी सेल्फ मेड असतो ऍज अ कॅरेक्टर म्हणून आणि परी गोखले दोन गायी होत्या अनिल सुखात्मेकडे 2 गायी. आम्ही दूध बी घ्यायचो खरवस काय मिळायचं हाय नेहमी खरवस काका त्याच्याकडे काका काका मी माझ्या फिल्मची स्टोरी सांगतोय सांग हा, तर अनिल सुखात्मे एक सेल्फ मेड आहे कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे आणि परी गोखले त्याच्या आयुष्यात येते ही परी आहे. हो रे परी आहे. हो काका चांगलं झालं. हो ही परी आहे चांगलं मी परी आहे. उत्तम आहे उत्तम उत्तम हा. उत्तम. तर परी गोखले त्याच्या परी गोखले हा. माझ्या वर्गात होती परी. परी गो हो, परी केळकर अच्छा माझ्या वर्गात होती. अच्छा. असू दे काका काका हो, होती ढ काका 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 ती ढ असू दे ळ असू दे आपल्याला काय करायचं आपल्याला काय करायचं. माझ्या फिल्मचं आमच्या हो, हो, फिल्मचं चालू आहे हो, ना. सांगा. तर परी गोखले त्याच्या आयुष्यात येते कोणाच्या अनिल सुखात्मेच्या बरं, बरं, आणि आली, हे आली. वादळ जेव्हा त्याच्या आयुष्यात येतं तेव्हा काय पुढे स्टोरी रंगते हे बघण्यासाठी लोक त्याच्या आयुष्याला काय कलाटणी मिळते. एक्झॅक्टली Correct. त्याच्यावर आहे ना आयुष्यातली कलाटणी फार महत्वाची असते. माझ्या आयुष्यात बरं का गोरुले मास्तर आले होते कडक शिस्त म्हणजे शिस्त. हो. 7ची शाळा 7:05 आलो इथे मारायचं बा, इथे मारायचं. खरं सांगतो मी त्यांनी एक मला सांगितलं की बस बाबा बस माझ्या समोर बस. हा. सगळ्यांना माझ्या चेहऱ्यावरून ना मी ऍक्टर वाटायचो. हो. आणि मग मला सांगितलं की तू नाटकात का नाही काम करत. म्हटलं मी एका नाटकात केलेलं आहे. मग त्यांनी मला ते नाटक दिलं हे 40 बाबा आणि अली झाला चोर. काका तसं नाही अलिबाबा 40 चोरस आहे. अली बाबा 40 काय हो. नाटक? हो. अहो, काय नाटक ते कमाल. हा आणि ते समोर ते गुहावर आल्यावर हे ते खुल्ला खुल्ला सुम्मा सुम्मा काय म्हणायचो. काका ए बापरे सिम सिम बापरे. अरे बापरे आणि मग हा अल्लाउद्दीन आत घुसायचा हे घेऊन दिवा घेऊन घासायचा. दोन स्टोरी मिक्स का काका दोन स्टोरी मिक्स करताय अल्लाउद्दीन वेगळे अलिबाबा 40 चोर वेगळी स्टोरी आहे हा बरं हे वेगळे हा दोन स्टोरी मिक्स करताय तुम्ही कळताय का हे आपण का भेटलोय इकडे एकमेकांशी काय बोलतोय. अहो ओंकारराव शिवाली आमची फिल्मचं प्रमोशन ना असं काय करताय तुमची फिल्म आहे. आमची फिल्म हो 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 दे सनसनाट सनसन ए, आलिंगन दे. आली 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 यांना सनसनाट देईन आम्ही आधीच लक्षात येत नाही. वा वा छान आहे फिल्म छान आहे. हा 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 तो तुम्ही तुमच्या ते कॅरेक्टर बद्दल काय काय सांगत होता. हा माझ्या कॅरेक्टर बद्दल मी तेच सांगत होतो की मी अनिल सुखात्मे आहे आणि माझ्या आयुष्यात ती परी गोखले आली आणि कलाटणी जी मिळाली आहे हे मी पण नाटक केलं होतं लहानपणी. हा ते हे आमचे सांगितलं? गोरुले सर होते त्यांनी पुढचं नाटक दिलेलं होतं. दुसरं? हो हो दुसरं नाटक होतं ते अय्या. म्हणाले दुसरं नाटक मी तुला देतो. हा. हा हे भ्रमरा छाटूका तुझे पंख असं नाटकाचं नाव होतं. हे भ्रमरा छाटूका तुझे पंख असं अप्रतिम नाटक होतं. तुमच्या नाटकाचं नाव हे भ्रमरा छाटू का प्रश्नचिन्ह तुझे पंख प्रश्नचिन्ह दोन प्रश्नचिन्ह एका टायटल मध्ये दोन प्रश्न. अनाउन्समेंट अशी व्हायची सादर करीत आहोत हे भ्रमरा छाटू का तुझे पंख अशी अशा अनाउन्समेंट. मी भ्रमराचा रोल केलेला होता. अय्या हो अरे बाबा अरे काय काय केलं नाही नाही बाबा 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 काय रोल केला होता मी. काय? मी भ्रमर असतो तो आयुष्यात जी संकट असतात त्यांना सामोरा जाणं मी. ऐका ना आपण आमच्या प्रमोशन बद्दल बोलूया का? अर्थात आज आपल्या समोर बसलेले आहेत ओंकारताई आणि शिवाली दादा. अहो ओंकार काय राजपूत राजपूत ओंकार हा ओंकारजी त्या काय झालं माझं चुकतं. कोणी वेगळं आहे का नाही तुम्हीच आहे दुसरी टीम नाही बोलवली. हो मी आमच्या नाही मुलाखत घ्यायला कोण वेगळं आहे का मुलाखत घ्यायला नाही तेच आहे ना वा 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 जाम भारी
एक नंबर. हा म्हणजे आंबताची काही झालं ते तो आमचा आंबावाला आहे ना, त्याला मी चेक नाक्यापर्यंत सोडला तर त्याने मला फुंतूरचे 2 आंबे दिला ना. बोल म्हणजे लोक बोलतात मेहनतीचं फल गोड असतंय. नाही, आज मी सांगतो ड्रायव्हिंगचं फल गोड असतंय. आज मी हे पिवले पिवले आंबे खाल्ले. कोण आहे आतमध्ये? श्याम्या, हा काय करतोस रे? काय नाही नुकताच व्यायाम झाला, म्हटलं अंग धुवून घेऊ. अच्छा, आंघोळ करतोस आहेस? हा काही कर नको, आरामात आंघोळ कर. श्याम्या आत आहे, मग मोऱ्या बाहेर असेल. हे यायच्यात मी आंबा खाऊन टाक- अरण्या अरण्या पळा, पळ, पळा, पळ. विचारत काय शोधतोस? काय नाही, काय नाही, काय नाही. काय खरं सांग रे काय काय नाही, काय इथे काय करत होतास? रे आपलं हे असं काय अरुण भाऊ आवाज काय आले तुझे? आलास पण बाहेर वाचाऱ्या. हा एवढ्यात झाली आंघोळ? हो. कावल्याची आंघोळ करतोस काय तू वासाड्या? अरे मला 1 तास लागतो आंघोळ करायला. 1 तास? मग अरे साबणापेक्षा फक्त 2 इंच मोठे आहे तुम्ही. अरे होईल. साबणापेक्षा 2 इंच आहे मी. साबणावर लोळले तरी तुमची आंघोळ होऊन जाईल. जास्त बोलतोस आहे वासाऱ्या. इथे जास्त काय 1 तास लागतो म्हणे काही पण. बाबा थबाड फोडीन काहीतरी आपला बोलतो बसा. काय झालं आता? इकडे नाही चप्पल ते. काय ही गादी आता मी लावली ती चप्पल तू इकडे ये. काय बोलत रे तू? अरे काय म्हणजे 1 तास लागतो म्हणे, किती चाटा मारतोय अरे तो? त्याला 1 तास लागला तर 2 तास लागले. तुला काय करायचं आहे? येडा कुठला? याला त्याला ओरडू का नको. बरं? 2 आंब लपून ठेवला ना तिथं. हे बघितलं मला आंबे थोबाड फोडू असा देणार आहे. तू माझ्या फक्त होला हो कर, बाकी बघतो. अरे काय बरं होतास कुठं? पंजाबला गेलो होतो ना माल पोचवायला. होय हो, काय तिकडे. काय धंदा पाणी कसा चाललाय? मस्त. गाडीत पेट्रोल न खिशात पैसे, दोन्ही फुल आहेत. हा, वा. आहा. वा 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 वा. घरात आंब्याचा वास येतोय काय रे अरण्या? आपल्या घरात नाही नाही म्हणून नाही येत आहे. काय झालंय, तो आता मे महिना आहे ना, हा. सगळीच लोक आपापल्या घरात आंबा आणतात ना. कोण 1 आणतोय, कोण 2 आणते. त्याच्यामुळे सगळीकडे दरवललाय हवा. असं आपल्याकडे काय नाही. नाही काय? नाही नाही, काय नाही. श्याम्या तुला येतोय रे? हा हा येऊन राहिला मला पण येऊन राहिला. हा हा बस मी सांगितलं यायला लागला काय तुला? हे मला असं वाटत ना अरण्याला मोहर आलाय. अरण्याच्या अंगाचा वास येतोय. अरे म्हाताऱ्या, 2 दिवस झाले आंघोळ नाही केलं, तुला दुसरा वास येत असेल. कबड फोडीन. आंब्याचाच वास आहे. अरे हा कोकणातला नाक आहे माहितीये. भावकीत काय जळतंय आणि आडात काय पिकतं याचा वास हा नाकाला लगेच येतो का नाही? क्या बात आहे मोरे, क्या बात आहे. काय आलं? अरे इकडे गादी आत्ताच लावले, चेपल नाही ती बसारी. असं. तिकडे माझी खुर्ची खाली आहे ना बसारी. इकडे कुठे बसतो तू? नाही नाही, पण वास येतोय आंब्याचा. ऍक्च्युली तू जे काय बोललास त्याच्यावर माझं अजिबात ऑब्जेक्शन नाही. नक्की? पण असं मला वाटतंय बाजूच्या खोलीतल्या कुठेतरी माणसाने आंबा आला तर त्याचा वास येतोय. नाही असेल आंब्याचा वास कसा सगळीकडे दारवालतो का नाही? आम्हाला पत नाही कधी तुला सांगतो. जर पिकला असेल ना त्याचा वास येतो. मग? पण अरण्या तुला खरं सांगू काय? म्हणजे खोटं नाही. तिकडे नको ना, गादी खराब होईल ना. हो, टेकून म्हटलं बोलून तुझ्या बरोबर. बाकी काय ना पुढे बस. बरं मी काय म्हणतो ऐक ना. इकडे पुढे बस या. जर तुला कुणी आंबा द्याला कुणी पण देऊ दे, आंबा खायचा नाही. का? अरे वसाड्या पेपर मध्ये बातमी आलेली आहे. मुंगो गुनिया मुलं 7 जणांचा मृत्यू. पण म्हणजे हे कुणी सांगितलं नाही. मुंगो गुनिया हा ओरे बापरे. हे काय असतं पण? म्हणजे तुम्हाला माहित नाही? हे काय असतं? ते मागे तो चिकुगुनिया नावाचा आजार आला होता ना, चिकूमुळे व्हायचा तो, तसं आहे. अरे तो चिकनगुनिया. नाही चिकन गुनिया तो कोंबड्यांमुळे होतो. हा चिकुगुनिया विशिष्ट प्रकारचे चिकू खाल्ले ना तर तो व्हायचा नाही का. तर त्याच्यातला जो व्हायरस तो आंब्यामध्ये घुसून गेला हा. आणि त्याच्यामुळे होतो हा मुंगू गुनिया. पेपर बातमी छापून आलेली आहे. मुंगो गुनिया मुला मुंगो गुनिया. पेपर कुठे आहे? पेपर घे रे. हा काय पेपर? ऐका बातमी ऐक. ठीक आहे. हा म्हणजे मला वाचता येत नाही, पण मी चित्र बघून सांगू शकतो ना. अरे हे काय वाचा रे? काय आलं? हे बघ,
ट्रक आदळलाय कुठेतरी आपटलंय त्याच्यामुळे तो इकडे ऍक्सिडेंट झाले तेच ते काय ते तो ड्रायव्हर आहे ना त्यानं फुंतूरचं 2 आंबे खाल्ला त्याच्यामुळे त्याचं डोलं गेलं त्याला दिसायचा बंद झाला तर ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे 7 जणांचा मृत्यू झालेला आहे का ना म्हणजे एवढं डेंजर आहे ते डेंजर डेंजर म्हणजे डेंजर आहे डोल्यावर परिणाम होतो का नाही त्यात हो पण खरंच मला सांगा असं होतं होतं का नुसतं डोलंच नाही भावा मग आंब्याची बाट असते बघ त्याची कोय होते सुकल्यावर तसा माणूस सुकून जातो त्याचा चेहरा सुकतो हे असं होतं बघा अरे बाप येडायचं काय? पडतोंड्या आपण आंब्याची साल कशी काढता तशी माणसाची साल निघते काय बोलतोस काय मग साल माणसाची नाही नाही सगळे बरोबर आहे रे पण हे मला कुणी सांगितलेलंच नाही तर कसं मला अरे कळलं कसं सांगेल कोण तू आता होतास कुठे पंजाबला पंजाबला आता हा जो मुंगू गुन्हा कुठे झाला इथं इथे बरं पंजाबला कोण सांगणार हा, ते पण. बरं तुला मराठीत सांगितलं कळत नाही पंजाबी सांगितलं म्हणलं कळल तुला काय बोलतोस ना तू पण मी काय बोलतो काय समजा आंबा फुंतूर गावातच असेल कारण आजपर्यंत कसं फुंतूर गावाचा आंबा 1 नंबर असतो कोण नाही म्हणताय आम्हाला माहिती आहे ना हिस्ट्री आहे फुंतूर गावच्या आंब्याची है ना? जगात 1 नंबर आंबा आहे मग पण काय माहिती अरण्या तू नव्हतास आता तर फुंतूर गावात ना फॉस्फरसचा पाऊस पडला काय बोलतोस काय मोठं नाही सांग देवा शपथ फॉस्फरसचा पाऊस पडल्यामुळं सगळ्यात बेकार आंबा असेल तर फुंतूर गावचा आहे फुंतूर गावात फुसफुस पडला फुसफुस नाही हो फॉस्फरस ते वसाड फुसफुस फॉस्फरस काय ते पण मला कोणी सांगितलेलंच नाही अरे तुम्हाला काय सांगती येडा तू काय? आता मागे तुमची आजी हा. ती लंगडी खेळताना पाय घसरून पडली तेव्हा तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का अरे नाही सांगत ना कारण मी डे नाईट गाडी चालवतो त्याच्यामुळे टेन्शन घेतो मी म्हणून मला कोणी सांगितलं नाही. तसंच आहे ता. फॉस्फरसचा असा बदबद पाऊस झालेला आहे ना तेवढा पाऊस झाला की त्याच्याने ना वाळलेली गवताची गंजी आहे ना ती पेटून गेली इडू. बचारा काय पण सांगशील हा. अरे पावसाने गंजी फार फार तर ओली होईल पेटून कशी जाईल कशी पेटेल लाद देव वासाड्या झाले नुसता होला हो कर असं एवढं बोलशील पुढे काय बरं हे? पेटली ना हो पेटली कशी गेली कशी ना. पेटली आता हिंदी पिक्चरच्या हिरोईन्या त्या पावसात भिजल्यावर तुम्ही नाही का पेट नाही का पेट लिंबू लाजला. तिकडे नको रे जाऊ. काय झालं यो, वसाऱ्या गादी मी तिकडे चेपल ना करत अच्छा, तिकडं. बरं बरं ते काय आहे ना तो फॉस्फरसचा पाऊस पडला आणि तो आंबा खराब होऊन गेला हो खराब नाही नुसता खराब नाही एका माणसानं खाल्ला ना त्याच्या पोटात आंबा फुटला फुटला आंबा अरे आंबा फुटला बाप मार्केट मध्ये तर आहे ना फुंतूरचा हापूस असं म्हंटलो ना तरी लोक त्याला धरून धरून मारतायत म्हणजे आंब्यामुळे एवढं होतं होतं म्हणजे पोलीस पकडून नेतात अरे पण मी काय म्हणतो आंबा म्हणजे ह्या फल्यांचा राज आणणार रे वसाऱ्यानं. अरे कोण नाही म्हणतो जग जाहीर आहे आंबा फलांचा राजा आहे का नाही? राजाला काय व्हायरस होत नाही अरे समजा जर आंब्याला जर व्हायरस झाला ना तर अख्ख्या समाजाची पेटी बंद होईल काय समजलं वा मोरे सोशल मोरे टायलंडचं वाक्य आहे मी नाही म्हणत नाही पण मला काय म्हणायचंय की आताच माझ्या मालकाच्या पोरानं आहे ना परदेशामध्ये आमरसची पार्टी दिली हे मी ऐकलंय काय करा कडे या माणसं माहितीये का किती पण सांगा समजतच नाही तुम्ही बसा बरं तिथे बसा. बस तिथे इथे. बसा मी बसतो इकडे बघा, बघा. काय आहे ना परदेशात जाणारे जे आंबे आहेत ना ते चांगले असतात चांगले असतात. नाही, इथे पण चांगले असतात पण तुमचं थोबडं बघून तुम्हाला कोणी चांगले आंबे काय पण देणार बोलशील आहे. वासरे? तुमच्या तोंडावर लिहिलंय की तुम्ही बेवकूफ आहे मला मुंगू गुनियाचे आंबे देतील बरं का अरे टीव्हीवर चालू आहे मुंगू गुनियापासून सावधान आंब्यांपासून दूर राहा ए, तुम्ही पण म्हणजे एवढं आंब्यापासून हो. आलं म्हणजे काय खरंच असं झालं आंब्यापासून पण मी काय म्हणतो प्रत्येक सीझनला त्याच्या वेळी त्याचं फल खाल्लं पाहिजे आता आंब्याचं सीझन आहे ना बरोबर आंबा खाल्ला समजा एकाच दुसरा आंबा खाल्ला तर हा पुंगू नुंगू या काय होईल मुंगू काय? मुंगू नाही मुंगू गुनिया आहे खडा कुठला आणि तुला तर झालाच पाहिजे वासाड्या काय आहे तू जर आंबा खाल्लास ना तर आंब्याची बाट होते आणि अख्खा माणूस सुकून जातो त्याच्या जातो अरे पण मला हे पटतच नाही ना वाचाऱ्यानो खा आंबा आहे का तुझ्याकडे नाही फुंतूर माझ्याकडे कुठं असता तर खा मग बघ असेल पण कुठेतरी काय टेन्शन कशाला घेत नाही टेन्शन कशाला घेत ए, वाचारे इकडे बस ना तू तिकडे नको जाऊ ना आता ती गादी मी लावले सरळ पण पण तू कशाला टेन्शन घेतलाय नाही नाही म्हणजे एखाद्या माणसाला आंबा खावासा वाटलाच कारण त्याला खायलाच नाही मिळाला तर काय करेल तो तसा आंबा घेईल आता ती त्याची वरची देठ आहे ती अशी नकाने काढेल ना असा हलूच हलूच असा पिलेल त्याचा चिक बाहेर काढला का मग असा तो करून